माझा जीवलगा भाग 1. कृष्णाई बंगला. वेळ साधारणतः सकाळी 9 वाजताची. कृष्णाई बंगल्याचा गार्ड आपल्या खुर्चीवर मस्त सिगारेट ओढत बसला होता. एरवी तसंही त्या बंगल्याकडे फिरकणारं कुणी नव्हतंच, त्यामुळे गार्ड अगदी बेफिकीरच असायचा. आजही तसाच होता. कृष्णाई बंगला तसा आलिशान बंगला होता, अगदी चित्रपटात असतो तसाच. मेन गेटमधून आत शिरताच आजूबाजूला सुंदर झाडे लावलेली दिसत होती. घराच्या उजव्या बाजूला छोटंसं लॉन होतं. तिथे एक टेबल आणि 4 खुर्च्या ठेवलेल्या होत्या. घरावर एक छोटेखानी जिम देखील होतं आणि जिमवर एक सुंदर टेरेस. टेरेसवरही एक छोटंसं स्विमिंग पूल, एक बंगई आणि छानसा बगीचा सुंदर फुलझाडांनी सजवलेला. त्या बंगल्यात सगळ्या सुखसोयी होत्या. अगदी आवाज देताच समोर येऊन उभी राहणारी नोकर माणसं देखील होती. पण तरी तो बंगला शांत होता. त्या बंगल्यात एक नीरव शांतता होती. तो बंगला नोकर चाकर असून देखील निर्मनुष्य वाटत होता. त्याचं कारण म्हणजे बंगल्याचा मालक अर्णव. हो, तोच अर्णव जो मृण्मयीच्या आयुष्याचा एक भाग आहे. वेळ सकाळची 9 वाजले होते. कृष्णाई बंगल्याचा गार्ड मस्त सिगारेट ओढत बसला होता. तेवढ्यात बंगल्यासमोर एक व्हाईट कलरची अल्ट्रॉज येऊन थांबली आणि गाडीतून एक गोड आवाज ऐकू आला. दादा, हा अर्णव कुलकर्णी यांचाच बंगला आहे ना? त्यांनी पेइंग गेस्टसाठी ॲड दिली होती पेपरमध्ये. आहेत का ते? भेटायचं होतं जरा. मृण्मयी. तिचं बोलणं ऐकून गार्ड जरा चपापलाच. काही वेळ त्याला समजलंच नाही आपण काय बोलावं ते. तिने गार्डला परत एकदा आवाज देत विचारलं. हॅलो दादा, तुम्हाला विचारते मी. अरे, बंगल्याची ॲड आहे पेपरमध्ये. प्लीज, आहेत का ते? जाऊन सांगा त्यांना. नाहीतर मला तरी आत जाऊ द्या. मी भेटून येते त्यांना. मृण्मयी. तिचं बोलणं ऐकून गार्ड भानावर येत म्हणाला. थांबा, मी साहेबांना सांगून येतो. सिक्युरिटी गार्ड रामदीन. रामदीन मृण्मयीला मेन गेटवर अडवून बंगल्यात निरोप द्यायला गेला. साहेब, एक मुलगी आली आहे पेइंग गेस्टसाठी. काय करू? गार्ड रामदीन. घेऊन ये आत. मीच ॲड दिली होती. संपतने फाईल चेक करत गार्डला सांगितलं आणि गार्ड मृण्मयीला सांगायला निघून गेला. संपत हा अर्णवचा काका होता. लहानपणापासूनच संपत वाईट संगतीत वाढलेला होता. दारू, ड्रग्ज असं कुठलंही व्यसन म्हणू नका ज्याचा त्याने अनुभव घेतला नसेल. आणि म्हणूनच आपल्या कुटुंबापासून कायम रघुवीर कुलकर्णीने त्याला लांब ठेवलं होतं आणि याचाच संपतला राग देखील होता. खरं तर कृष्णाई बंगला हा रघुवीर कुलकर्णी यांच्या नावावर होता. पण सध्या या बंगल्यावर सत्ता मात्र संपतची होती. संपत कायम आपल्या फायद्यासाठी या आलिशान बंगल्याचा वापर करत असे. रघुवीर कुलकर्णी एक बिझनेसमन होते. ते व त्यांचं कुटुंब हे US ला होतं. त्यामुळे या बंगल्याला विचारणारं तसं कुणीच नव्हतं. म्हणून संपतचं तिथे चांगलंच चालत असे. संपत नेहमी आपल्या फायद्यासाठी 11 महिन्याचा करार करून खोली भाड्याने देत असे आणि बंगल्याचा आनंद घेत असे. पण बंगल्याचा आनंद लुटणं हा त्याचा नुसता एक बहाणा होता. खरं कारण काही वेगळंच होतं. ते कारण म्हणजे अर्णव. हो, गेल्या 30 वर्षापासून अर्णवला बंगल्याच्या एका खोलीत कोंडून ठेवण्यात आलं होतं. असं काय घडलं होतं 30 वर्षांपूर्वी? भूतकाळात 30 वर्षांपूर्वी अर्णव साधारणतः 10 वर्षाचा असेल. वेळ दुपारची, साधारणतः
1:30 वाजले होते. त्या दिवशी अर्णव त्या दिवशी अर्णवची शाळा नेहमीप्रमाणे दुपारी 1:30 वाजता सुटली होती. अर्णव आपल्या बसची वाट बघत उभा होता. तेवढ्यात 2 माणसं तिथे आली आणि त्यांनी त्याला विचारलं, "बेटा, तू अर्णव कुलकर्णी आहेस ना?" अज्ञात व्यक्ती: "हो, तुम्ही कोण आहे आणि मला कसं ओळखतात?" अर्णव: "तुम्हाला US ला जायचं आहे व्हॅकेशनसाठी, म्हणून तुझ्या बाबांनी आम्हाला तुला घेऊन यायला सांगितलं आहे. आम्ही तुझ्या बाबांचे फ्रेंड्स आहोत." अज्ञात व्यक्ती: "काय, खरंच? पण डॅडॅनी मला याबद्दल काही सांगितलं नाही आणि मला कुणीतरी घ्यायला येणार आहे असं पण सांगितलं नाही. सॉरी काका, मी बसने जाईन. मी तुमच्याबरोबर नाही येणार. मला आई नेहमी सांगते, अनोळखी व्यक्तींबरोबर कधी जायचं नाही म्हणून. मी नाही येणार." अर्णव: "अरे, असं काय करतोस? तुला काही सांगितलं असतं तर सरप्राईज राहिलं नसतं ना? आणि तुझे डॅडाच तुला घ्यायला येणार होते, पण ते आले असते तर तिकीट्स बुक करता आलं नसतं. म्हणून त्यांनी आम्हाला पाठवलंय. चल लवकर. आता वाटलं तर फोनवर विचारून बघ. हे घे." अज्ञात व्यक्ती: दोघांमधला एक जण त्याला फोन लावून देण्यात बिझी ठेवतो आणि तेवढ्यात दुसरा मागून येऊन त्याच्या तोंडावर रुमाल ठेवतो आणि दोघं त्याला पळवून कृष्णाई बंगल्यात घेऊन येतात. त्यावेळी बंगल्यात संपत असतो. तो दोघांना सांगतो, "आणलं का कार्ट्याला? बरं झालं. काही गडबड तर झाली नाही ना?" संपत: "नाही, पण पोरगं खूप हुशार आहे. सावध राहायला हवं. लहान आहे, पण तरी रिस्क घेऊन चालणार नाही." एक जण सांगतो, "ठीक आहे. त्याला एका खोलीत ठेवा. नीट काळजी घ्या त्याची आणि जर विचारलंच काही, आई डॅडा कुठे तर सांगा, ते तुला सरप्राईज देणार आहेत." "काय?" ज्या वेळी विचारेल एकच गोष्ट सांगून वेळ मारून न्या. लक्ष ठेवा त्याच्यावर. मी जरा वातावरण निर्मिती करून येतो, मग पुढे बघूत. या लोकांनी मला खूप त्रास दिलाय, माझा अपमान केलाय. आता त्याची शिक्षा त्यांना त्यांचा अर्णव गमावून चुकवावी लागेल. हेच त्यांचं नशीब आहे. येतो मी." संपत माणसांना आदेश देऊन निघून जातो आणि ती माणसं अर्णवला एका खोलीत नेऊन ठेवतात. लहान अर्णव अगदीच निपचित पडलेला असतो. त्याला माहीतही नसतं पुढचे 30 वर्ष किंवा कायमचं आता त्याला त्याच खोलीत राहावं लागणार आहे. आणि झालंही तसंच. पहिले काही दिवस आई-वडिलांच्या आठवणीत गेले, पण नंतर मात्र खरा त्रास सुरू झाला. त्याच्याही नकळत संपत त्याला विचित्र पद्धतीने स्पर्श करत असे. पण काकाच थोडंसं आमिष दाखवलं की संपतचं काम व्हायचं. संपतनी त्याला आई डॅडाला भेटवेल म्हणून सांगून ठेवलं होतं. त्यामुळे त्याला काही बोलताही येत नव्हतं. तो काका सांगेल तसं ऐकायचा आणि त्यामुळे कधी संपतला त्याच्यावर बंधनं घालावी लागली नाही. अर्णव कृष्णाई बंगल्यात राहत असून देखील त्याची शाळा, कॉलेज त्याने कधी बंद ठेवलं नाही. आणि होता होता महिने गेले, वर्ष गेली, पण या दरम्यान अर्णवचा काही तपास लागला नाही आणि शेवटी पोलिसांनी देखील मिसिंग केस म्हणून फाईल बंद केली व कुलकर्णी कुटुंबीय दुःखातून दूर जाण्यासाठी US ला शिफ्ट झाले. आणि अर्णव मात्र त्याच घरात एक अनाथाचं जीवन जगू लागला. संपतच्या इशाऱ्यावर. लहान होता तो, तेव्हा त्याला ते आपल्या लाडक्या काकाचं प्रेम वाटायचं. पण जसं जसं मोठा होत गेला तसं तसं मात्र त्याला संपतचा खरा चेहरा दिसायला लागला. पण तेव्हा वेळ निघून गेली होती.
अर्णव आता प्रत्येक गोष्ट सहन करत होता. तो कधी पळून जायचा प्रयत्न जरी करत असे तर त्याला चाबकाचे फटके बसायचे, कधीकधी चटके बसायचे. त्याचा नुसता छळ सुरू होता आणि त्याचेच परिणाम की काय, त्याच्या पायाला दुखापत झाली आणि त्यातच त्याचा आत्मविश्वासही तो गमावून बसला. पण म्हणतात ना, प्रत्येक अंधाराच्या खाईतून एक दिवस प्रकाशाची ज्योत निघतेच. तसंच अर्णवनंही जितकं सहन केलं होतं त्यातून बाहेर पडण्यासाठी मृण्मयी त्या घरात राहायला